जळगावमध्ये होमिओपॅथीचे शिक्षण घेणारा नांदेडचा एक युवक 2 महिन्यांपासून बेपत्ता होता. तामसा गावातील हा युवक मानसिक स्थिती ठीक नसल्याने मुंबईच्या मालाडमध्ये रस्त्यावर अक्षरशः उपाशीपोटी फिरत होता. पोलिसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत त्याच्याशी आपुलकीने संवाद साधला. या संवादात त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला तामसा इथल्या कुटुंबाच्या हवाली केले. थेट 2 महिन्यानंतर मुलगा घरी परतल्याने या कुटुंबाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच एका भावी डॉक्टरचे आयुष्य बचावल्याने सोशल मीडियावर देखील मुंबई पोलिसांचे कौतुक होते. दिनांक 16/5/2026 रोजी त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला मिशिंगची तक्रार दिली होती. सदरचा मुलाचा मिशिंग दाखल झाल्यानंतर दिनांक 21/5/2026 रोजी मालाड पोलिसांनी आम्हाला संपर्क केला व सदर मिशिंग मधील व्यक्तीच्या वडिलाचा संपर्क नंबर घेतला. त्याच्यावरून ती खात्री झाली पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिशिंग मधील सदरचा समाई त्यानुसार त्याच्या आई वडिलांना बोलून घेऊन त्याच्या ताब्यात दिलेली आहे. अभय हा 2 ते 3 एप्रिल पासून आईला विचारून मी कॉलेजला जातो म्हणून तो संध्याकाळच्या गाडीला म्हणजेच आमच्या इथल्या जीपमध्ये बसून नांदेडला गेला. मला जावंच लागते असं तो आईला हट्ट धरला होता त्याने. पुन्हा त्याने तिथं कॉलेजला न जाता तो दुसरीकडे पसार झाला. त्याची मनस्थिती बरोबर नसल्यामुळे मनस्थितीच बरोबर नव्हती त्याची, पण आम्ही नको म्हणलं तरी तो त्या न ऐकता तो कॉलेजचं नाव घेऊन तिथून घरून निघून गेला. पुन्हा कॉलेजच्या मित्रांना फोन केल्यानंतर अभय आला नाही सर, परीक्षा आहे त्याची, आला नाही असं ते सांगू लागले होते. मग आम्हाला त्यावेळेस शॉक बसला. नंतर 21ला ते मला पोलीस स्टेशन मधूनच फोन आला. अभय आता ट्रीटमेंट घेत आहे.